नमस्कार मंडळी. तर आज बनवणार होते बघा मी वांग्याचं भरीत. आता बरेच दिवस झालं नाही वांग्याचं भरीत बनवलं. मग हे शेतातून मी 2-3 वांगे आणले होते, पण भाजल्यावर कळालं की थोडंसं ते निब्बर पण होते. 2 चांगले होते, मग एक भाजलं पण ते वाया गेलं. पण असू द्या म्हटलं आता आरवसाठी आणि थोडी थोडी आम्हाला झाली तरी चालते सुकी भाजी. मग लगेच कांदा वगैरे कट करून घेतला. कांदा तर एवढा तिखट होता ना, खूप त्रास होतो आहे बघा, कारण बराच वेळ त्याचं तिखट जातच नाही. मग लगेच मी भरीत पण बनवून घेतलं. मग त्याच्यासाठी चपाती वगैरे बनवली, त्याला रेडी केलं. आता शेंगदाण्याचा कूट छोटाच होता माझ्याकडं, म्हणून म्हटलं त्याला थोडासा मोठा कट करू. मग त्याचं आवरलं होतं, तर तो म्हटला मम्मी मीठ तो कधी कधी पाय माझं सगळं काम करते बघा. भाज्या वगैरे अंडे का वेगळ्या करू लागते, पण कधी कधी खूप आगाऊपणा करते. मग त्यानं जाऊपर्यंत थोडंसं ठेसून घेतलं. मग त्याच्यासाठी खायला छान बिस्किट दिली. नाश्ता करून मग तो लगेच गेला बाईक करून मला स्कूलला. पप्पा गेले होते सोडायला आज, मी काही नव्हती आज गेली. मग म्हटलं चला लगेच. मग आमच्यासाठी पण आता बरेच दिवस झालं मेथीची पातळ भाजी बनवली नाही. भाजी थोडी असली का मी मग पातळच बनवते. आम्हाला पण खायला आवडते, कारण आम्ही कधीतरी सुकीच करतो. पण आता माहीत झाली की मला पातळ पण बनवतात बरेच दिवसापासून बाहेर असल्यामुळं, तर आमच्याकडे तर बनवत नाहीत. पण छान लागते बघा, अशी नक्की ट्राय करत जावा. हिरव्या मिरचीचं वाटण, जिरे मोहरीची फोडणी आणि शेंगदाणे भाजून मिक्सरला काढले होते. छान भाजी वगैरे परतून घेतली फोडणी देऊन, थोडंसं मीठ टाकून. मग शेंगदाणे लगेच मिक्सरला वाटून घेतले पाणी टाकून. छान अशी घट्टसरच थोडी बनवली होती, जास्त पातळ पण नाही. तर चपातीसोबत खाणार होतो म्हणून मस्त असं जेवण केलं. आता उन्हाळ्याचं काही भाज्या जास्त खाऊ वाटत नाही, त्यामुळे दही रोज मी लावते. आज काय मला मशीनवर काम करता येत नव्हतं, म्हणून म्हटलं चला बसण्यापेक्षा एखादा ब्लाऊज कट करून ठेवल्यानंतर शिवता येतो. मग संध्याकाळी माझं इथं चाललं होतं चहा पाणी, मग सगळे गप्पा मारत होते. तर आम्हा चौघांना ते दुसरं कोण नाही एकमेकांशिवाय, मग ते काय आमचं चालू असते सारखं गप्पा मारायचं. माझ्याकडनं थोडासा चहा सांडला. अनुचं तर काय किचनवरनं उठतच नव्हती. मग संध्याकाळी गेलो बाजारात आम्ही 6 वाजता. मग काय भाजीपाला थोडेसे 2 कलिंगड आणले. आता आमच्याकडे कलिंगड म्हणतात, कुठं टरबूज म्हणतात. आणि थोडासा भाजीपाला. आता मी एका ठिकाणाहून चिकू आणते, खूप गोड लागतात बघा. त्यामुळे जर ते आठवडे म्हणतात ते घेऊन येत जा, कारण काय काय व्यवस्थित लागत नाही. तर ह्यांच्या संध्याकाळी चालू होतं गेम खेळायचं. असं होतं आजचा दिवस. चला तर बाय, मी इथंच थांबते.